प्राडाची एक टीम लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार, तर येत्या आठवड्यामध्ये राज्यात चर्चेसाठी ते येणार असल्याची माहिती. अभियांत्रिकी एमबीए प्रवेशासाठी 14 जुलैपर्यंत मुदतवाढ. सदर अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी आणखी 2 दिवस. सीटी आणि इतर परीक्षा परराज्यामध्ये न होता आपल्याच राज्यामध्ये होणार. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती. रेल्वेच्या तिकीट सेवेमध्ये मोठा बदल. आरक्षित न झालेल्या तिकिटांची माहिती आता 4 तासांऐवजी 8 तासांआधीच प्रसिद्ध होणार. राज्यातील कुपोषणाचा प्रश्न आजही अधांतरीच, तर 47,19,000 बालकांमध्ये 39% मुलांची वाढ खुंटलेली. दरम्यान नंदुरबारसारख्या आदिवासी जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक 66% कुपोषित बालकांची नोंद. प्राचीन भाषांच्या संशोधनासाठी मुंबई विद्यापीठामध्ये नवं केंद्र सुरू होणार, तर केंद्रात अवेस्ता, पहलवी, पाली, प्राकृत या प्राचीन आणि सांस्कृतिक भाषांचं महत्त्व यावर भर दिला जाणार. डोंबिवलीतील मॉडेल कॉलेजच्या नवीन इमारतीचं गोव्याचे राज्यपाल डॉक्टर PS श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते लोकार्पण. या सोहळ्यामध्ये राज्यपाल पिल्लई यांनी मल्याळम भाषेमध्ये संवाद साधला. पिंपरी चिंचवड शहरामध्ये रस्त्यावर कचरा टाकल्यास दंड. वर्षभरात 7,214 जणांकडून 1.5 कोटींचा दंड वसूल. महापालिकेची कारवाई. पश्चिम घाटातील मलबार काटेरी झाड उंदराचे DNA बारकोड, तर भारतीय प्राणी सर्वेक्षणाच्या या ZSI या शास्त्रज्ञांचं संशोधन. या प्रजातींची उच्च पातळीची वर्गीकरण स्थिती सध्या स्पष्ट होण्यास मदत होणार. पुण्यातल्या बालेवाडी परिसरामध्ये अत्याधुनिक VIP स्वच्छतागृह उभारणार. 71,67,000 रुपयांच्या निविदेला स्थायी समितीची मंजुरी. मुंबई पुणे रेल्वे मार्गावर मालगाडीचा डबा घसरला. कर्जत लोणावळा दरम्यानची ही घटना. परभणीमध्ये आठवडाभरापासून पावसाची हुलकावणी. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा. धुळ्यामध्ये रिमझिम पाऊस सुरू असल्यामुळे शेतात सध्या तण वाढलं, तर तण काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग, तर शेतकऱ्यांना अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा. सांगली एसटी आगारासाठी 200 बसेसची मागणी, मात्र केवळ 65 बसेसच दाखल. एसटी सेवेवर यामुळे पडतोय ताण. परभणीच्या आरखेडमध्ये संत दामाजी अप्पा यांच्या मूर्तीची पालखी मिरवणूक. ढोल ताशा आणि टाळ मृदुंगाच्या गजरात भाविकांचा यामध्ये सहभाग. छत्रपती संभाजीनगरातील विद्यादीप बालगृहामध्ये मुलींचा गोंधळ करण्याचं कारण अस्पष्ट. विद्यादीप बालगृहातील मुलींचा छळ होत असल्याचेही आरोप झाले होते. छत्रपती संभाजीनगरमधील सावंगीमध्ये समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावर गोळीबार. 2 कर्मचाऱ्यांच्या झटापटीत हा गोळीबार झाल्याची माहिती. साताऱ्यातल्या शनिवार चौक परिसरातील एका हॉटेलमध्ये राडा. हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या टोळक्यानं बिलावरून हॉटेल मालकाशीच वाद घालत हॉटेलची केली तोडफोड. नागपूर शहरामध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीनंतर पालिकेकडून स्वच्छता मोहीम सुरू. 3 दिवसांच्या या पावसामुळे शहरातील विविध ठिकाणी साचलं होतं पाणी. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये बियर न दिल्यामुळे चौघांकडून वेटरला जबर मारहाण, तर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल.